आज पुन्हा याच्या जवळ आलो आहे। आज येण्याचं कारण असं आहे की काही संस्थेची लोक याच्याकडे येण्याचं विचार करत आहेत आणि 4-5 लोकांचे फोन आलेले आहेत मला। त्यामुळे इथे खरं तर बसस्टँडला अशी काही त्याची गैरसोय नाही आहे। त्याचं कारण असं आहे की इथले जे हॉटेलवाले ते खूप चांगली काळजी घेत आहेत आणि तो अगदी आत्ताच आम्ही त्याला खायलासुद्धा दिलं आहे, त्याने ते खाल्लं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे काय, त्याला जास्त काही इथे त्रास नाही आहे किंवा अगदीच तो काही इथे कुठं घाण करत नाही किंवा अगदी इथे साफसफाई करणारे जे काही माणसं होते ते सुद्धा म्हटले की हा कुत्रा खूप छान राहतो म्हणे, कुणी त्याला त्रास देत नाही, तोही कुणाला त्रास देत नाही। अगदी सगळे लोक त्याला खायला देत राहतात आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकजण त्याला चांगल्या पद्धतीने लक्ष देत आहेत त्याच्याकडे। सो आता महत्त्वाचं असं आहे की जर 1-2 संस्थेचे लोक येणार आहेत तर तो त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे की एकंदरीत हा कुत्र्याचं आपण काय करूयात किंवा काय नाही। आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगायला हरकत नाही की एक USA वरनं म्हणजे बाहेरच्या देशातून सुद्धा मला मेसेज आलेला आहे की सर फक्त एक काही दिवस जर तुम्ही त्याला लक्ष देत असाल आणि मी इकडे आलो भारतात तर मी त्याला घेऊन जाईल। आणि अजून एक महत्त्वाचं, रश्मी नाईक म्हणून आपल्या एक कुडाळच्या एक ताई आहेत, तर त्यांनी खरं सांगू का तर त्या अक्षरशः गोव्याला आहेत, कुडाळच्या पलीकडे आहेत त्या, आणि तिथून त्या यायला तयार होत्या। फक्त मी असं म्हटलं की तुम्ही का आत्ता येऊ नका, म्हटलं काही दिवस थांबा, जर कदाचित त्या संस्थेने अथवा कोणी स्वतः जर याला घेऊन गेले तर मग मला वाटतं की तुम्ही येथे येण्याची गरज नाही। आणि त्या उद्या येणार होत्या। तर एकंदरीत काय की तो अगदी छान आता सध्याला मस्त पद्धतीने इथे आहे, अगदी व्यवस्थित आहे, काही काळजी करण्याची गरज नाही आहे। इथे चांगलं लक्ष दिले जाते। जर एखाद्या शेल्टरला किंवा एखाद्या ठिकाणी जर दिलं तर तिथे मी स्वतः जाऊन आलो आहे, तर तिथे खूपच घाण व्यवस्था, खूप आजारी कुत्रे आहेत आणि हा अगदी छान आहे। त्या सगळ्यांमध्ये हा सुद्धा आजारी पडायला नको, म्हणून मग माझा असं विचार आला की आपण थोडे काही दिवस इथे ह्या हॉटेलवाल्याला सांगून त्याची थोडीशी व्यवस्था करायला सांगितलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे अजून एक भालेराव दादा म्हणून आहे जे प्राणीमित्र आहेत नाशिकमधले, त्यांनीसुद्धा सांगितलं की सर मी एकदा इथे चक्कर मारेल आणि मी सुद्धा जर झालंच तर माझ्याकडे घेऊन जाण्याचं किंवा काहीतरी त्याची आपण व्यवस्था करूया। एकंदरीत त्याच्याकडे बऱ्यापैकी लोक आता लक्ष देत आहेत आणि या 1-2 दिवसात त्याची चांगली व्यवस्था होऊ शकते। त्या सध्याला मी आहे नाशिकच्या बसस्टँडला, नाशिकचं जे महामार्ग बसस्टँड आहे तिथे आहे आणि हा इथे आहे, याची अगदी व्यवस्था आहे। तिथे त्याला जिथे तुम्हाला दिसत असेल तिथे पोता आणि ते आहेत, त्याच्या पलीकडे साईडला त्याला बसायची व्यवस्था केलेली आहे आणि अगदी चांगले इथे फॅन वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत किंवा कुणाला त्रासही देत नाही तो। जसे बघा इथे, हे बघा या पद्धतीने तो बसलेला इथे आणि व्यवस्थित आहे, काही अडचण नाही इथे। अगदी तो सुद्धा लांब तिकडे जाऊन शी किंवा काही जे घाण असेल तर ते तिकडे करतो, इथे काही कुठेच आसपास काही घाण करत नाही आहे। तर या पद्धतीने एकंदरीत हा व्हिडिओ पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी माहितीसाठी की तो अगदी चांगला आहे, व्यवस्थित आहे, काही काळजी करण्याची गरज नाही आहे। जसं मी आत्ता म्हटलं साई आराधना हॉटेल म्हणून आहे, इथे हे हॉटेलवालेसुद्धा त्याच्याकडे जेवणासाठी लक्ष देतात। अगदी रात्री त्यांनी म्हटले की आम्ही इथे त्याची व्यवस्था केली होती इथे बसायला इथे, आणि व्यवस्थित आहे, काही अडचण नाही। बघा तो परत इकडे आला आहे, चल डॉन इकडे।